नालासोपारा पूर्वेच्या भागात घर भाड्याने घेऊन त्यातून अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट चालवणाऱ्या नायजेरियन टोळीवर तुळींज पोलिसांनी कारवाई केली आहे। या छाप्यात तब्बल 4,83,00,000 रुपये किमतीचे कोकेन आणि MDMA हे ड्रग जप्त करण्यात आले असून एका 26 वर्षीय नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे। नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशातील नागरिक बेकायदा वास्तव्य करत आहेत। यातील अनेक नागरिक अंमली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असल्याचे प्रकार उघड होत आहेत। नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील नरिया नगरमधील वैष्णवी अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेत एक परदेशी महिला ड्रग्सची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार तुळींज पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी 6 वाजता छापा टाकला। छाप्यादरम्यान घरात उपस्थित असलेली नायजेरियन महिला ओमोरोग्बे मेरिट इनाखेडे हिची झडती घेतली असता तिच्याकडे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ आढळून आले। या कारवाईत पोलिसांनी 3,31,50,000 रुपये किमतीचे 663 ग्रॅम वजनाचे पांढऱ्या रंगाचे कोकेन जप्त केले आहे। तसेच 1,51,50,000 रुपये किमतीच्या गुलाबी, हिरवा, निळा आणि पिवळ्या रंगाच्या MDMA किंवा XT सारख्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत। याशिवाय 10,000 रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून एकूण 4,83,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी केलेल्या तपासात अटक करण्यात आलेल्या ओमोरोग्बे मेरिट इनाखेडे या नायजेरियन महिलेकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असणारा वैध पासपोर्ट आणि व्हिसा मिळून आला नाही। ती बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे। तसेच घराची मालकीन देविका रवी अलादी हिने अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीचा धंदा चालवण्यासाठी आपले घर भाड्याने उपलब्ध करून दिल्याने तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल फड, पोलीस हवालदार सचिन कांबळे, पोलीस अंमलदार रावसाहेब राजगे आणि अजिनाथ गीते यांच्या पथकाने केले। येथे एक पुरुष आणि महिला अंमली पदार्थ विक्री करत आहेत अशी गोपनीय माहिती पोलीस इन्स्पेक्टर विजय जाधव आणि त्यांच्या टीमला मिळालेली होती। तर त्यावरून तुळींज पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि अंमलदारांनी पंचांसमक्ष दिलेल्या पत्त्यावर रेड करण्यात आली आणि त्या ठिकाणी एका महिलेच्या ताब्यातून MDMA हा अंमली पदार्थ आहे, अंदाजे 1 किलो 10 ग्रॅम, तसेच कोकेन अंमली पदार्थ ज्याचं वजन 663 ग्रॅम असे 2 अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। या दोन्ही अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये जवळपास 4,83,00,000 एवढी किंमत आहे आणि यावरून महिलेस ताब्यात घेतलेला आहे।